तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव नित्य. एक्सपर्ट फूड डेस्टिनेशन या चॅनलवर तुमचे मनपूर्वक एकदा सहर्ष स्वागत करतो. आज मी अमरावतीवरून नागपूरला आलेलो. तर माझ्या मित्राने मला असा टास्क दिलेला आहे की या 100 रुपयामध्ये सर्वसामान्य माणसाला इझिली फूड कसे अवेलेबल होते. आणि हा टास्कचा नियम असा आहे की 20 रुपयाच्या खाली आणि 20 रुपयाच्या वर फूडची किंमत नसावी. तर आपण 5 ते 6 फूड ह्या 100 रुपयामध्ये एक्सप्लोर करणार आहोत. चला तर मित्रांनो, जाऊया आणि एक्सप्लोर करूया. तर मित्रांनो, मी गुप्ताजी चाट सेंटर इथे आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता. इथून आपण बोर्ड सुद्धा पाहूया. तर दादाला विचारूया 20 रुपयाला काय काय मिळते, काय काय अवेलेबल आहे यांच्याजवळ. तर चला. दादा, तुमच्याजवळ कोणत्या कोणत्या प्रकारचे चाट्स अवेलेबल आहे जे मला 20 रुपये किमतीला इथे मिळणार? आता आपल्या जवळ आहे कचोरी चाट, ब्रेड, समोसा चाट, सगळं 20 रुपयामध्ये आहे ना. पाणी. तर दादा, मी मार्केटमध्ये असं ऐकलेलं आहे की तुमच्याजवळ झणझणीत आणि अस्सल मराठी पाणीपुरी मिळते. तर दादाला विचारूया यांच्या पाणीपुरीमध्ये कोणत्या प्रकारचे मसाले यूज होतात. आपला आलूचा मसाला असतो दादा. तर दादाच्या चाट सेंटरवर एक कस्टमर आलेला आहे. त्यांनी कचोरी चाट ऑर्डर केलेला आहे. तर दादा कसे बनवतात हे बघूया. तर मित्रांनो, दादाच्या स्टॉलवर तुम्ही पाहू शकता उत्तम अशी हायजीन मेंटेन ठेवलेली आहे. आणि दादानी आता कचोरी घेतलेली आहे आणि त्याची पीसेस करून घेत आहे. तर मित्रांनो, तुम्ही झणझणीत पाणीपुरी खाण्याची शौकीन असाल तर तुम्ही नक्की इथे या आणि व्हिजिट करा आणि पाणीपुरीची मजा घ्या. आणि दादा स्वच्छता ठेवतात आणि हायजीनसुद्धा मेंटेन ठेवतात. आता त्यांनी कचोरीमध्ये तिखट पाणी टाकलेलं आहे आणि आता लाल पाणी आणि गोड पाणी म्हणतात त्याला, गोड पाणीसुद्धा टाकलेलं आहे. आणि बघूया आणखी काय टाकतात. आता वरून दहीसुद्धा टाकलेलं आहे. भरपूर असं दही टाकलेलं आहे त्यांनी. आणि त्यांनी घरी बनवलेले मसालेसुद्धा टाकत आहे. आणि वरून सेव तुम्ही पाहू शकता. आणि काही कांदेसुद्धा टाकलेले आहेत. दादाजवळ भरपूर असे कस्टमर आलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि हे कस्टमर झाल्यानंतर आपल्यालाच पाणीपुरी मिळणार. तुम्ही काय काय टाकणार आहे ते सांगा मला. खजूरचं पाणी असतं, गोड आहे, आणि तिखट पाणी. ओके. ओके. काय द्यायचं मिक्स का? मिक्स. हां, आपला खट्टा मिक्स आहे. ओके. पण बघा, टेस्ट तर छान आहे. तर खरंच मित्रांनो, तुम्हाला जर खरंच झणझणीत पाणीपुरी खायची असलं तर दादाजवळ नक्की या. पाणीपुरी जर खायची असलं तर कुठे यायचं? हे कामठी रोड आहे इकडं. त्याच्यामध्ये डीमार्ट आहे आपला. तुम्ही बघू शकता डीमार्ट दाखवा त्यांना. त्यांच्या समोरच आपला स्टॉल लागते. 310 वाजेपर्यंत राहते हे स्टॉल. हे आमचा टायमिंग आहे. पाणीपुरी तुम्ही टेस्ट केलेला आहे, तुम्हाला टेस्ट माहिती आहे. बाकी आमचे रेग्युलर कस्टमर आहेत ते नेहमी येतात. आणि आपण पार्सल सुविधा पण उपलब्ध करतो. हे आहे तो डबे आहे, सांगू शकता. कोणाला कसं एक पॅकेट पाहिजे म्हणजे आम्ही 100 रुपयामध्ये ते प्रोव्हाइड करतो. त्याच्यामध्ये 100 रुपयामध्ये 50 पाणीपुरी भेटतात. त्याच्यामध्ये होम डिलिव्हरी वगैरे? होम डिलिव्हरी नाही आहे, तुम्ही इकडे येऊन पिकअप करू शकता. तर मित्रांनो, सकाळी सांगितल्याप्रमाणे 100 रुपये आपल्याला खर्च करायचे आहेत आणि ते 20 रुपयाच्या कमी आणि 20 रुपयाच्या वर आपल्याला कमीत कमी पैशामध्ये हे टास्क पूर्ण करायचा आहे. तर बघा, 20 रुपये देतो दादाला मी आणि तुम्ही. थँक्यू.
हे बघा आता माझ्याजवळ 80 रुपये आहे. आता आपण दुसऱ्या स्टॉलवर जाणार आणि 80 रुपये खर्च करणार. चला. तर दादाने एक भांडे घेतले, त्याच्या आतमध्ये चनाचूर आणि मीठ टाकलेलं आहे आणि वरून हिरव्या मिरच्याचा ठेचा सुद्धा टाकलेला आहे आणि मिरची पावडर सुद्धा टाकत आहे थोडं. कांदे आणि टमाटर याला चॉप केलेले आहे, त्याच्या आतमध्ये टाकलेलं आहे आणि वरून लिंबू आणि त्या भांड्यामध्ये मिक्स करत आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. छानसं असं मस्त त्याला चमच्याने हे करत आहे, मिक्स करत आहेत. मित्रांनो, मी कृषी महाविद्यालयाच्या अगदी आमोरासमोर आहे आणि त्या आमोरासमोरच एक स्टॉल लागलेला आहे. त्या स्टॉलवरून मी चनाचूर घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि अगदी 20 रुपये किमतीचे चनाचूर आहे. मी तुम्हाला हे खाऊन सांगणार आहे की कसं झालेलं आहे. तर अतिशय छान बनवलेलं आहे दादानी. काही कांदे टाकलेले आहेत, टमाटर आहे त्याच्यात आणि हे शेव आणि याच्या आतमध्ये चनाचूर. छानसा असा टेक्स्चर दिसत आहे याला. तर मित्रांनो, वडापाव आणि मिसळपाव स्टॉलवर आलेला आहोत. तुम्ही पाहू शकता हा स्टॉल हिंगणा रोड IC चौक येथे स्थित आहे. चला तर मित्रांनो, आपण यांचं मेकिंग प्रोसेस पाहूया. छानसं असं यांनी हायजीन मेंटेन करून ठेवलेलं आहे स्टॉलवर. तर यांचा मेकिंग प्रोसेस तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, वडापावले दादा लाजरा स्वभावाचे आहे, त्यामुळे मी त्यांच्यासोबत इतका इंटरॅक्ट होऊ शकलो नाही. तर मित्रांनो, आता हितेश वंजारी इथे याच्या फूड स्टॉलवर आलेलो आणि मी घेतलेला आहे वडापाव. हा 20 रुपयाला हाफ मिळतो आणि मी हाफच घेतलेला आहे. इथे हिरवी चटणी दिलेली आहे त्यांनी आणि लाल चटणी आणि काही मिरच्या दिलेल्या आहेत. सुंदर, अतिशय सुंदर आहे. तुम्ही
तर मित्रांनो त्या साईडला पाणीपुरी सेंटर आहे, आपण तिथे जाऊन बघूया किती रुपयाला मिळतं. दादा किती रुपये पाणीपुरी? तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता चॉप केलेले अनियन, टमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक अशी भुरभुरी शेव आणि काही फिंगरचे तुकडे आणि मसाले. मी माझ्या आवश्यकतेप्रमाणे हा चिवडा बनवून घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या आवश्यकतेप्रमाणे हा चिवडा बनवून घेऊ शकता. तर मित्रांनो तुम्हाला हा चिवडा दीक्षाभूमीच्या परिसरातच अवेलेबल होणार. अगदी 20 रुपये किमतीला मिळणार तुम्हाला. चला तर मित्रांनो मी चिवड्याचा आनंद घेतो, तुम्ही व्हिडिओचा आनंद घ्या. तर मित्रांनो मी आलू बोंडा घेतलेला आहे. छानसं असं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता. त्याच्यात असलेले इन्ग्रेडियंट आपण पाहूया. चण्याची भाजी, चॉप केलेले अनियन आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तर मित्रांनो हा स्टॉल अंबाझरीले मेन मार्गावर स्थित आहे. मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? मी अशी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.